समर्थांचा एक शिष्य त्यांना उष्टपान खाऊ घालायचा, पण का? आणि ही गोष्ट जेव्हा शिवाजी महाराजांना समजली तेव्हा त्यांनी काय केले, काय आहे संपूर्ण कथा ते आपण पाहूच. पण अगोदर एक विनंती, तुमच्यापैकी बरेच जण व्हिडिओ बघता पण लाईक आणि सबस्क्राईब करत नाहीत, तर तसं करू नका. जर तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब केलं तर आम्हाला प्रोत्साहन मिळेल अजून चांगले व्हिडिओज बनवायला. त्यामुळे व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा. तसेच कमेंटमध्ये जय जय रघुवीर समर्थ नक्की लिहा. भोळाराम नावाचा समर्थांचा एक शिष्य होता. समर्थांनी कोणतेही काम सांगितले की कोणताही मागचा पुढचा विचार न करता तो ते काम करीत असे. समर्थांना विडा कुटून देण्याचे काम भोळारामकडे असे. एके दिवशी विड्याचा खलबत्ता कुठेच सापडेना. भोळारामने खूप शोधाशोध केली, पण शेवटी खलबत्ता सापडलाच नाही. समर्थांची खोटी होईल असे त्याला वाटले, त्यामुळे त्याने तो विडा तोंडात घालून चावला व तो एका पानावर घेऊन समर्थांना नेऊन दिला. समर्थांनी काहीही विचार न करता तो विडा खाल्ला. त्यांना जरासुद्धा शंका आली नाही. उलट ते म्हणाले, भोळाराम, तू आजचा विडा चांगला कुठला आहेस, रोज असाच करीत जा आणि त्याच खलबत्त्यात कुटून आणीत जा. तेव्हापासून भोळाराम स्वतः विडा चावून रोज समर्थांना देऊ लागला. असा क्रम काही दिवस चालला होता. एके दिवशी शिवाजी महाराजांची स्वारी समर्थांकडे येत असताना त्यांना हा प्रकार समजला. शिवाजी महाराजांना ते चमत्कारिकच वाटले. ही गोष्ट समर्थांना माहीत नसावी असे वाटून ते समर्थांकडे गेले आणि म्हणाले, स्वामी महाराज, तुम्हाला रोज विडा कोण देतो? समर्थ म्हणाले, भोळाराम. का रे शिवबा? महाराज म्हणाले, अहो, तो उष्टा विडा देतो तुम्हाला. समर्थ म्हणाले, असं? तर मग उद्या असं करा, त्याला विडा खलबत्त्यासह पाठवण्यास सांगा. भोळारामची खोड मोडण्यासाठी ही चांगलीच युक्ती समर्थांनी काढली असे शिवाजी महाराजांना वाटले. आता पाहू हा भोळाराम काय करतो ते, असा ते विचार करू लागले. दुसऱ्या दिवशी शिवाजी महाराज स्वतः भोळारामकडे गेले. विड्याची वेळ झाली होती. ते म्हणाले, भोळाराम, आज समर्थांनी खलबत्त्यासह विडा पाठविण्यास सांगितले आहे. आता हा काय करतो ते शिवाजी महाराज पाहू लागले. भोळारामने विडा तयार केला व तो तोंडात टाकला. विडा चांगला चावून त्याने खुटीला अडकवलेली तलवार काढली. त्याने एका हाताने आपली शेंडी धरली आणि उजव्या हाताने खाडकन आपले डोके उडविले. डोके दोन्ही हातात धरून विड्यासह शिवाजी महाराजांपुढे धरले. शिवाजी महाराज चकित झाले. त्यांचे हात लटपट कापत होते. थरथरत्या हातांनी ते शीर घेऊन शिवाजी महाराज समर्थांकडे गेले आणि म्हणाले, स्वामी महाराज, मी अत्यंत अपराधी आहे. आपल्या शिष्याची मला पारख झाली नाही, मला माफ करा. समर्थ म्हणाले, पहा शिवबा, तुम्हाला वाटतं हा उष्टा विडा आहे, पण किती प्रेम आहे त्यामागे. अशा खलबत्त्यातील विडाच याहून गोड लागतो शिवबा. शेवटी समर्थांनी ते शीर पुन्हा त्या भोळारामाच्या धडावर नेऊन ठेवले. त्यांच्या सामर्थ्याने भोळाराम पुन्हा जिवंत झाला. शिवाजी महाराजांना समाधान वाटले. मात्र भोळारामाचे डोके जरा वाकडे बसले. ते शेवटपर्यंत तसेच राहिले.